मुंबईला त्या दिवशी ताजे पापलेट भेटलेले, येताना घेऊन आलेलो, त्यांना फ्रीज करून ठेवून दिलेलं. आज म्हटलं स्पेशल काहीतरी बनवूयात. तर असं त्याला बुकसारखं ओपन करून घ्यायचं. नंतर एका साईडला कट्स लावायचे, ज्या साईडने ओपन केलं नाही आहे त्याच्या अपोजिट साईडला. नंतर इथे मी बेडगी मिरची आणि लसूणची पेस्ट घेतली. बेडगी मिरची पाण्यात शिजवून घ्यायचे. थोडंसं तेल ॲड केलं आहे, हळद, धणा पावडर आणि हा मालवणी मसाला किंवा कोकणी मसाला तुम्ही असेल तो ॲड करू शकता. नंतर कोकम आगळ ॲड केलं आहे. मालवणी मसाल्यामध्ये मिरची पावडरसोबत थोडेसे गरम मसाले असतात, मीठ. आता हे फिलिंग थोडंसंच भरायचं आहे, एकदम स्टफ करायचं नाही आहे, कारण की हे स्पाइस लेवल जास्त आहे. दोन्ही साईडला छान ते मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि 1 तासभर ठेवून द्यायचं आहे. नंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल, थोडासा लसूण चेचून घेतला आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. थोडेसे कढीपत्ते, एक छान फ्लेवर येतो पण. आणि मग हे आपलं मॅरिनेट केलेलं पापलेट. तुम्ही दुसरा कुठलाही फिश देखील वापरू शकता, म्हणजे सुरमई, हलवा. या साईडला तुम्ही बघू शकता मांदेली फ्राय होते. पापलेट छान भाजलं की पलटून घ्यायचं. साधारण 3-4 मिनटात होऊन जातं एका साईडला. दोन्ही साईडला 3-3, 6-7 मिनटं लागतात. बघा किती जबरदस्त दिसतंय. आणि तो कढीपत्ता